तू कुठे जातोय? तुझं काय नाही तू जातोस कुठे? दिसलं नाही आणि मला काय घाबरायला नाही का काय ते देव गेले ना, मग आपल्याला कामगिरी सांगायची तिथं काय? काय रा हा बोलतो म्हणजे काय तू ऐकलाच नाही? अरे बाप रे बाप अरे काय रो ह अरे नुसतं कोपऱ्यानं कोपरं कचकुचून भरलेलं आहे. अरे फुला पण टवटवीत आले ते काय तुला टवटवीत असू दे, तू लक्ष नको देऊ. इथं आज नंबर लागतोय माझा. अरे ती सासरवडची लोक आहेत कोणाच्या अरे माझ्या भावाजीच्या. अरे मेला तशी तुझी एकतरी वाडी आहे काय तुम्हाला सांगता हा मुंबईत गेला तरी म्हणतो माझ्या सगळ्या ओळखीच्या परवा असुड्यात गेला तरी म्हणतो माझ्या सगळ्या ओळखीच्या इथं आले नाही तरी पण म्हणतो माझ्या सगळ्या ओळखीच्या. अरे इथं पोरांची लग्न होत नाही एवढा काय घेऊन काय आणि घालायचं काय घरात मला इथं भांडणं बिंडणं लावतोस की काय माझी? असं सगळं उकळून काढतोस तू. अरे पोरांची इथं 30वी गेली 35वी आली तरी काय पोरांच्या लग्न होत नाही. पोरगी शोधून शोधून पायाची काय सगळीकडे साठ आली आली हे बघती दे, सासरवडची लोक आहेत त्या. बघती मला. कोणाची लग्न होत नसतील सकाळी ह्याच्या घरात आणि भांडा ढोकरा घालून भांडा ह्याच्याकडे सगळा खजिना आहे. हे येऊ नका माझ्याकडे. तू आधी सांग, इथं आपल्याला बोलवण्याचं कारण तुला माहिती आहे ना? काय अरे 16-17-308 रुपयांचा मेला. थांबा आता तुम्ही आता विषय हात घातला नाही बरोबर. थांब आता काय बोला तू 16 17 308 रुपयांचा मेला. मरून दे आता कुठं पण झालं तू पुढं बोल. म्हणजे आपल्याला अडवायचं इथं. देवाकडे सांगितली ना कामगिरी. ही तू ऐकलीस हा, मग मला कसं ऐकायला आलं नाही मला कसं ऐकायला आलं नाही. अरे दादा, तुझं काम कुठे गेलं होतं तर मी काय सांगू? पुढं बोल मग ते आपल्या इथं अडवायचं दोघांना. काय अडकवायचंय नेमकं हा? अडकवायचं अरे, काय? त्याच्याकडे दही ताक लोणी सर्व आहे, तर आपल्याला खायचंय दोघांनाच. मग याला आपण खाल्ल्याच्या नंतर पुढे जाऊन निघतील काय ती त्यांना डायरेक्ट घरात पाठवायचं. त्यांना वरती पाठवायचं नाही तिकडे पाठवतून. इकडे आपल्याकडे ठेवायचं सर्व आहे तर. मला पोरींना अडकवायला सांग बायकांना अडकवायला सांग त्यांच्या तोंडाला बा लागत नाही मी आईच्यानं सांगतो बा तोंडाला लागत नाही. बरं पण का असं काय झालं तरी काय? अरे, खालच्या आमच्या पाक्याची पोर उद्या खायच्या आलीच हा, ना. हा, तिला दिले ना वरच्या वाडीत हा हा, त्या गाण्याला काय? हा आता गण्याचा कोण श्याम्या मला नाही रे माहित. हा रस सकाळी फक्त नळावर पाणी भरायला गेला बा मी हा. तिला काय म्हटलं बाय तुझं काढ आणि माझं लाव. काय काय काढ आणि लाव काय नेमकं? अगं तुझं काढ आणि माझं लाव. अरे पण काय घाड ते तरी सांग. अरे तिला बोलला तुझं काढ आणि माझं काढ तुझं काय काढ गेलं दोंडाचा भाग गेला तिथे तरी पण हवा अजून दे. अरे का तो पोट आहे का काय आहे? अरे तो नाही, पण घाल काढ काय बोलतोयस तू ते तरी सांग. तिला बोललो तुझा हांडा काढ आणि माझी कळशी लाव. अरे असं बोलणं सर्व. घाल काढ काय करतोय? आई शपथ बा सांगता एवढाच बा शब्द माझा आला तुला खोटं वाटत असेल तर तिला आणता येतंय. तुला ती राहू वाटतंय दे, ती काय? राहू दे, पण असं काय बोलू तू? हा, हांडाय तो पण बोल. अरे एवढा तुला बोलला रे तिला हा मग त्या बाई खांदा मला टाकलाच ना रे मारला. तेव्हाच वाटतं फुटलंय सगळं. अरे पाणी भरायचं राहिलं बाजूला मला पाणी पाजायची वेळ येणार तिथे. तू बायकांच्या नादाला लागू नको. बायका कशा तुला माहिती आहेत ना. मग मग कर तू काम आता हा स्वतःच बोलला बायकाच्या नादाला लागू नको बरोबर ना. अरे पण त्या बायका नाही, त्या पोरी आहेत. बायका तुला माहिती आहे कशा असतात त्या. नवरा बायकोला असे चाललेल्या असतात त्या. तेव्हा त्या तशा असतात. पोरी कशा सगळी असतात. लग्न झाल्यावर ते तशा होतात. दांड काय नको बा याला. पण तुझ्या कोण ओळखीचं आहे काय? तुझ्यानं होत नाही आहे. माझ्या ओळखीचं माझ्यासारखं ते सगळे मग तर असू दे, पण चांगला असू दे, बाहेर नसू दे. हा भैरा कान आल्याच्या नंतर बघ बुवा कसा आहे का. हा मग तर बोलव कोण असला तर. पुढचं काय नाही, दिसा म्हणा पुढं काय बोलायचं ते. सदुकरंदे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी व गवलनीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे वीर दुदम यांच्याकडून संपूर्ण राधासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सुरेश पिलनकर मुंबई यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. झालं काय झालं मग तू हाक मारायची त्याला. हाक मारा आधी कुठे गेलाय तो बघ.
स्वतः काम करेल हा मग एवढा विश्वास आहे. हा. काय केला तरी मार खावी, केला तरी पण मार खावी जा. असं आहे, एवढा हा विश्वास पण माझा. मार खायला लागतो मग लागेल, आपल्याला नाही खायचा माल, तो खाऊ दे. याचं काम करा पण दुसरं तिथं सासरवाडी झालोय काय दिलं चांगल्या गोष्टी शिकायला लागतील. पण मधल्यामध्ये राहायला बघतो दा. असा आहे हा. असू दे मारतो हा. अंगणाची काल जमीन केला सोपीत असेल. मग चोपू दे काय पण करू दे. बोबड्या ओ बोबड्या त्याला पुढे म्हणायला गेलो का काय? ओ बोबड्या हा काय म्हातारी बितारी गेली का काय याची? ती म्हातारी गेली वाटतंय. नाव वाटला काय? ताज वाटतोय ना? अरे मला वाटलं तुला कुठं आवाज आला का काय? हा मेला. तुझं काम खरोखर केलंय. बोबड्या मेल्याला ही पुढची भावना आली का? काय तू बाहेर पुढच्या करीत आहे? अरे मेला बसल्यावर आवाज येतो तर तरी सांगून बसून तरी दे. हा तुझ्यापेक्षा वरचढ आहे. काय रे? हा उठलाय अशी म्हणतो. तसा घेऊन ये का असेल तर तुझ्याकडं. वाय धुतानी येता काय रे? आला 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 आला. अरे कारे सुदामा, अरे कारे सुदामा, हाका तू मारिल्या रे. माझी कपिला गाय चुकलीवर चरानाला रे. माझी कपिला गाय चुकलीवर चरानाला रे. कारे सुदामा, हाका तू मारिल्या रे. कारे सुदामा, हाका तू मारिल्या रे. माझी कपिला गाय चुकलीवर चरानाला रे. माझी कपिला गाय चुकलीवर चरानाला रे. कारे सुदामा, अरे कारे सुदामा, हाका तू मारिल्या रे. माझी कपिला गाय चुकलीवर चरानाला रे. माझी कपिला गाय चुकलीवर चरानाला रे. अरे कारे सुदामा, हाका तू मारिल्या रे. कारे सुदामा, हाका तू मारिल्या रे. माझी कपिला गाय चुकलीवर चरानाला रे. माझी कपिला गाय चुकलीवर चरानाला रे. नको सुदामा सकाळ घालू, बोबड्यानी बारीला याय चालू. बोबड्यानी बारीला याय चालू. बोबड्यानी बारीला याय चालू. नको सुदामा सकाळ घालू, पायाला माझ्या झालाय गलू. पायाला माझ्या झालाय गलू. पायाला माझ्या झालाय गलू. आता येऊ कसा रे, आता येऊ कसा रे, तुझ्यात मी संगीला रे. माझी कपिला गाय चुकलीवर चरानाला रे. माझी कपिला गाय चुकलीवर चरानाला रे. कारे सुदामा, हाका तू मारिल्या रे. कारे सुदामा, हाका तू मारिल्या रे. माझी कपिला गाय चुकलीवर चरानाला रे. माझी कपिला गाय चुकलीवर चरानाला रे. कारे सुदामा, अरे कारे सुदामा, हाका तू मारिल्या रे. माझी कपिला गाय चुकलीवर चरानाला 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 त्याला जवळ या. अजून जरा. अजून कमी. जास्त कमी, भरपूर कमी. आता त्याला जवळ या. अजून जरा.
कुठचे घाटी आहे गाबा कसली आहे का घाटी जर्सी गावठी कुठची काय तुझी मिला पाय मिला सगळ्यांचा मिला काय मिला पाय काय म्हणतो आडमुठी आहे वाटतं आडमुठी आहे. कोणते हाय कोणते कोपऱ्यात आहे जवळ ये तिकडं जमली आहे वाटतं तुझी का तरी पण आवाज ए, तुम्ही करा ए, थांब. झाला काय इकडे ये. मला असं हा येतोय आवाज त्यांना पण दिसते तुझी काय वाटतंय कोणा काय गेले मोठा खायला गेली काय काय माहित पुन्हा पडलं ओ, जवळ या आवाज लांबून येतोय पण माणूस काय जवळ येत नाही मला इथं बोलवलं कशी अरे पण लवकर कसा काय एका आवाजात बस, सोड सोडलंय आम्ही धरले हो वाटतं मग मागाशी काय तू बोललास काय आतासा उठलाय हा अहो मला सविस्तर सांगशील काय एवढं अरे आतासा म्हणजे मी उठलाय आतासाच वाईस दुसरा म्हणजे माझा झाला कोणी पण दुसरा मग मी आता मगापासून काय बोलत नाही म्हणून मध्ये अरे कोण नसते जोडा त्या वाजता याला जे पोटाला. मला कुठल्या तरी वासाला येतोय माझा तुझ्या तोंडाच्या वासाला येतोय कुठल्या तरी वासाला येतोय कुठल्या तरी वासाला येतोय बरं झालं की बघता तुम्ही अरे काय तर मोठ्यान घर अबे मी तुला आवाज दिला दिलास दोन आवाज असं काय केलं म्हणजे तू ही सवय सगून काय झालं की तुझी लहानपणापासून सवय गेले ना अजून ना अजिबात जाणार नाही माणूस लवकर जात नाही. कधी जातो तुम्ही जवळ यावं सांगू पडत नाही हा? काय बोलू होता तिथं तुला मी काम करायला बोलवलंय कसलं आता मला पण माहित नाही डोक्याच्या वरून गेलंय तर डोकाला दाबा. हा तर माझं नाव खाली का आमचं दोघांचं आहे ना तुला का तू सगळं सांग सगळं सांग हा त्याला. चांगलं सांगतो मी बघा चिकटतोय हा. तो जास्त जवळ आपल्या दोघांच्या मध्ये येतोय काय तर पण मला बोलवा दिसला नाही हा, बोल 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 हा तर त्यानं सांगितलं नाही काय काय तुझ्या मित्राला बोलव बोलवलं आणि काम आहे कसलं तर काय मला माहित नाही ही पाखरं आणली ते माझ्या सोडाय काय पाकरा तू घेऊन आलास ही कामं कशी आमची पाखरांची पकडायची थांब जागेवर थांब हा कोणाचा शब्द काढलास ना घशातच खाली पुढं बोल रे मी तुला त्याला कशाला बोलवलं आणि त्याला काय सांगतोय सगळंच मला एकदा सांग मग मी त्याला परत सांगतो कुठे गेला? अबे, इथं दे. तर पाखरू वासाला येत आहे मला बाकी काय घेणं देणं नाही का? तीनशे आठ गोपिकांचा मेला आपल्याला इथं थांबवायचा कोण मेला सोळा सतरा सोळा अरे ससा काय भेटलं म्हण का दुकान म्हण का वाघ म्हण शिंवा म्हण ससा काय म्हणतोय मग नेमकं काय म्हणायचं तर सांग. माजरा म्हण माजरा म्हणू वाघ म्हणू सिंह म्हणू बेकर म्हणू नेमकं काय म्हणू ते पाखरू कुठे आहे तेवढं सांग तू बाजूला मीच सांगतो त्याला अरे हा सोपं आहे ना मग मला काय सांगायचं तू सांगायचं हे अरे मित्र तुझ्यासारखा गणपत इकडं ना तिकडं ना ऊट शेंडीला लाग येतो पहिला पहिला सांगू काय तिकडे झेंडी तुरी तोडून टाकेल मी म्हणतो बोलवलं काय तर सांगायला लावू काय म्हणजे आपल्याला इथं पिकनिकाने बोलवलं आहे हा त्या गवळणी आपल्याला अडकवायचं आहे गवला नाही अडकवायचे हा बायका पण अडकवायच्या पोरी अडकवायच्या सगळं हे अडकवायचं सर्व काय दही ताक लोणी आहे ते सर्व आपल्याला खायचं इथे आता हा बोलतोय पण भेटल की ना मला माहित नाही मग मला भात खाल्ला होता काय घालला अरे बघितला तू काय घातला कुणी
बंदा अरे पोटे झाली एवढं बंदा काय आता बेन तुम्ही काय म्हणतो हा? आता थांब जरा. इथे ये, इथे इथे इथं बोलवलंयस खरं हो भारी आहे ना रे? पाखरू इथंच बसलं होतं आवाज बघा बाबा. मी काय म्हणतो हा. मला ते जमत नाही ते खरं सांगतोस तेवढं जमतंय. त्याला पाटणं आवाज येत नाही पाठी काहीतरी गोची आहे काय ते मगाचं पाखरू उडून पाठीच गेलाय मग वास मागण्याच्या तरी बसवतोय मी तरीच म्हटलं पाखरू बसतं कुठं हा? पाटणं पण होई. मी काय म्हणतो तुला करायचंय तू कर तुला हात घालून मागे येतो बरोबर तू बाहेर पुढं हात घालत आम्ही हा तुम्ही मागणे यायचं अरे मागे खास मी नको आमचा हात बरबडला चालेल हा आणि तुम्ही फक्त मागणे यायचं कशाला पाणी बी हात धुवायला त्याला पटतंय तुला काय पटत ऐकतो का आपलं चाललंय ना मी काय म्हणतो अरे पण त्याचं नेमकं काय आहे तरी कुठे पाखरू बसलंय पाखरू अजून आहे तिथे. सांग मी तुला पोरी दाखवतो मुली दाखवू दे हा बायका त्याच्यात आहेत का नाही मला पण माहित नाही पण बायका पोरी सगळ्या तुला दाखवतो जमल ना मला अरे मी आहे ना माग ना दाखव बरी माझ्याकडे कोण नक्सली आहे दाखव दाखव लवकर दाखव जरा बसू. हे लोकांचं पाठी बसले हा, पुढे या हो, कसं तर बोलावं म्हणतं. ए, खाली बस. हा. काय मुसकं फिरवला मुसकं फिरव. हा, धमकतं. हा, बरी धमकतं. दाखव हा, त्याला बघ. मासलाव त्याला मासलाव तर दिसतंय काय कुठे आहे? तो झाड दिसतंय काय अरे झाड का पाठी लोक दिसत नाही आ, दिसलं हलतय हलतय काय झाड झाड हा झाड हलतंय हा. त्याच्या मागे पण गावात आहे कुठं आहे झाडाच्या माग झाडाच्या माग फिरव फिरव खाली मान खाली दिसलं गावात पण दिसलं दिसलंय त्या काय वेगळं आहे, काय वेगळं आहे? वाटेने येत आहे हा मला दिसतंय तुला दिसतंय दिसल्या येतात 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 येऊ दे पांढऱ्या पट्ट्यात दिसताय येऊ दे येऊ दे त्या गाड्या आहेत का माणसं इतकाच आवाज येतो पाठी कोण आहे दाखवा कुठे आहेत पोरी येऊ दे मागाचं पाखरू इकडनंच गेलं होतं हा? एक मॉडेल आहे हे अडकवणार मी आहे साठी सोड फोन पुढे काढीन पण काय झालं तरी आपल्या सर्व तिघांना काय येते तुला एकट्याला नाही एकट्याच्या काय किती जोर आहे याला माहित आहे. मावशे वाटत तुमच्या मावशे मी मावशे माहिती आहे मावशे मावशे तुझ्या बाबतीत भरपूर मुलं आहे काय हिथंच आहे पाठी कोण आवाजच नाही मी काय करू त्याला पाठीमागचा आवाज येणार नाही मागाशी पाखरू गेलंय कारण तू मुद्दा खास मावशीसाठी फरमाईश आलंय हौशी कलाकार या नमन मंडळाचे त्याला जवळ या अजून जरा अजून कमी आता गायला मारतोस का कोणाला मारतोस गायला बोलतोय हा अशी गाय आहे काय तुझी
कशी आहे घाटी आहे गाभा कसली आहे का घाटी जर्सी गावठी कुठची काय तुझी मिलाप आहे मिलाप सगळ्यांचा मिला काय मिलाप आहे. काय म्हणतो आडमुठी आहे वाटतं आडमुठी. कोणत्याही कोपऱ्यात आहे जवळ ये तिकडं जमली आहे वाटतं तुझी का तरी पण आवाज ए, तुम्ही करा झाला काय इकडे ये. मला हा येतोय आवाज त्यांना पण दिसते तुझी काय वाटतंय कोणा काय गेले मोडा खायला गेली काय बरं काय आलं काय माहित पूर्ण पडलं ओ, जवळ या आवाज लांब येतोय पण माणूस काय जवळ येत नाही झालं? मला इथं बोलवलं नाही. अरे पण लवकर कसा काय एका आवाजात बस, सोड सोडलंय आम्ही धरले हो वाटतं मग. मागाशी काय तू बोललास काय आताचा उठलाय हा मला सविस्तर सांगशील काय एवढं अरे आतासा म्हणजे मी उठलाय आतासाच वाईफ धुता म्हणजे माझं जरा थोडी पण धुता मग मी आता मागापासून काय बोलत नाही म्हणून मध्ये 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 अरे तोंड नसेल धुवण्याच्या अवस्था यायला तुझ्या तोंडाला मला कुठल्या तरी वासाला येतोय माझं तुझ्या तोंडाच्या वासाला येतोय कुठल्या तरी वासाला येतोय कुठल्या तरी वासाला येतोय बरं झालं की बघतात मी अरे काय तर मोठ्यान घर अबे मी तुला आवाज दिला दिलास दोन आवाज असं काय केलं म्हणजे तू सवय सगून काय झालं की मला तुझी लहानपणापासून सवय गेले ना अजून ना अजिबात जाणार नाही माणूस लवकर जात नाही कधी जातो तुम्ही जवळ या हो सांगू पडत नाही हा? काय बोलत होता तिथं तुला मी काम करायला बोलवलंय कसलं आता मला पण माहित ना डोक्याच्या वरून गेलंय तर डोका हा तर माझं नाव खाली का आमचं दोघांचं आहे ना तुला का तू सगळं सांग सगळं सांग हा चांगलं सांगतो मी बघा चिकटतोय हा. तो जास्त जवळ आपल्या दोघांच्या मध्ये येतोय काय तर पण मला बोलवा दिसला नाही हा, बोल 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 हा तर त्यानं सांगितलं नाही काय काय तुझ्या मित्राला बोलव बोलवला आणि काम आहे कसलं तर काय मला माहित नाही ही पाखरं आणली ती माझ्या सोडायला पाकरा तू घेऊन आलास ही कामं कशी आमची पाखरांची पकडायची थांब जागेवर थांब हा कोणाचा शब्द काढलास ना घशातच खाली पुढं बोल रे मी तुला त्याला कशाला बोलवलं आणि त्याला काय सांगतोय सगळंच मला एकदा सांग मग मी त्याला परत सांगतो कुठे गेला? अबे, मी इथून देईन. तर पाखरू वासाला येत आहे मला बाकी काय घेणं देणं नाही का? तीनशे आठ गोपिकांचा मेला आपल्याला इथं थांबवायचा कोण मेला सोळा शस्त्र सोळा अर्ध ससं काय भेटलं म्हण का दुकान म्हण वाघ म्हण शिव म्हण ससा काय म्हणतोय नेमकं काय म्हणायचं तर सांग. माजरा म्हण माजरा म्हणू वाघ म्हणू सिंह म्हणू भेकर म्हणू नेमकं काय म्हणू ते पाखरू कुठे आहे तेवढं सांग माजरा मी सांगतो त्याला अरे हा सोपं आहे ना मग मला काय सांगायचं तू सांगायचं हे अरे मित्र तुझ्यासारखा गणपत इकडं हा तिकडं ऊन अंबर बोलायचं ना, माझ्या शेंडीला लाग येतो पहिला सांग. पहिला सांगू काय तिकडे शेंडी तुरी तुडून टाकली मी म्हणतो बोलवलं काय तर सांगायला लवकर अरे आपल्याला इथं पिकनिकाने बोलवलं आहे हा त्या गवळणी आपल्याला अडकवायचं आहे गवला नाही अडकवायचे हा बायका पण अडकवायच्या पोरी अडकवायच्या सगळं हे अडकवायचं सर्व काय दही ताक लोणी आहे ते सर्व आपल्याला खायचं इथे आता हा बोलतोय पण भेटल की नाही मला माहित नाही मग मला बाग का काय घालणार अरे बघितला दोंडा घेतला कुणी दोंडा अरे पोट झाली एवढं बंद काय बघल तुम्ही काय म्हणतो हा?
आता थांब जरा. थांब इथे ये, इथे इथं बोलवलंयस खरं हो भारी येणार ना पाखरू इथंच बसलं होतं. आवाज बदलला बा. मी काय म्हणतो हा मला जे जमत नाही ते करा सांगतोस. मला तेवढं जमतंय. त्याला पाटणं आवाज येत नाही. पाठी काहीतरी गोची आहे मगाचं पाखरू उडून पाठीच गेलाय. मग वास मागण्याच्या घरी बसवतोय मी. तरीच म्हटलं पाखरू बसतं कुठं. हा? पाटणं पोळी? मी काय म्हणतो तुला करायचंय तू कर तुला हात घालून मागणी येतो बरोबर तू बाहेर पुढं हात घालत आम्ही हा तुम्ही मागणे यायचं. अरे माझ्या खास मी नको आमचा हात बरवडला चालेल हा आणि तुम्ही फक्त मागणे यायचं. कशाला? पाणी बिल हात धुवायला त्याला पटतंय तुला काय पटत ऐकतो का आपल्याला चाललंय ना. मी काय म्हणतो अरे पण त्याचं नेमकं काय आहे तरी कुठे आहे पाखरू बसलंय. पाखरू अजून आहे. सांग मी तुला पोरी दाखवतो मुली दाखवतो हा बायका त्याच्यात आहेत का नाही मला पण माहित नाही पण बायका पोरी सगळ्या तुला दाखवतो जमल ना मला. अरे मी आहे ना माग ना दाखव बरी. मॅडम का खूप नक्सली आहे दाखव लवकर दाखव. जरा बसून हे लोकांचं पाठी बसले. हा, पुढे या. हा कसं डोळ्यावर मारतं. ए, खाली बस हा. काय मुस्क फिरवला. मुसकं फिरव. हा धबक हा बरी धबक. दाखव. हा बघ मास लाव त्याला मास लाव. तर दिसतंय काय कुठे आहे? तो झाड दिसतंय काय अरे झाड का पाठी लोक दिसत नाही. दिसलं हलतय हलतय काय झाड झाड. हा झाड हलतंय हा. त्याच्या मागे पण गावात आहे कुठं आहे झाडाच्या माग झाडाच्या माग फिरव. फिरव खाली मान खाली दिसलं गावात पण दिसलं. दिसलंय काय वेगळं आहे काय वेगळं? वाटेने येत आहे. हा मला दिसताय तुला दिसताय दिसल्या येतात 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 येतात. येऊ तुला दे पांढऱ्या पट्ट्यात दिसताय येऊ दे येऊ दे. त्या गाड्या आहेत का माणसं इतकाच आवाज येतो. पाठी कोण आहे? दाखवा कुठे आहेत पोरी. येऊ दे. मागाचं पाखरू इकडनंच गेलं होतं. हा? एक मॉडेल आहे हे अडकवणार मी आहे. त्याची तोड पोट पुढं काढीन. पण काय झालं तरी आपल्या सर्व तिघांना काय येते तुला एकट्याला नाही. एकट्याच्या गाडीवर किती जोर आहे याला माहित आहे. मावशे वाटत तुमच्या मावशे मी मावशी माहिती आहे येतोय. मावशे मावशी तुझ्यापासून भरपूर मुलं आहे इथंच आहे. पाठी कोण आवाजच नाही. मी काय करू त्याला. पाठीमागचा आवाज येणार नाही मागाशी पाखरू गेलंय. कारण तू म्हटलं खास मावशीसाठी फरमाईश चाललंय. हौशी कलाकार या नमन मंडळाची
मागाचं पाखरू इकडनंच गेलं होतं. हा? 101 मॉडेल आहे. हे अडकवणार मी आहे. त्याची तोड पोट पुढं काढीन. पण काय झालं तरी आपल्या सर्व तिघांना काय येते तुला एकट्याला नाही. एकट्याच्या काय किती जोर आहे याला माहित आहे. मावशे कसं वाटतं तुमच्या? मावशे मी मावशी माहिती आहे. मावशे मावशी तुझ्या बाबतीत भरपूर मुलं आहे. हिथंच आहे पाठी कोण आवाजच नाही. मी काय करू त्याला पाठीमागचा आवाज येणार नाही. मागाशी पाखरू गेलंय. कारण तू मग खास मावशीसाठी फरमाईश आलंय. हौशी कलाकार या नमन मंडळाचे गीतकार नितीन किंजलकर यांच्याकडून खास मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. नितीन किंजलकर. ते राव. काय झालं सांगा. चुकलं काय इकडं? अरे हा, हा. नाही, पदर हा? बापरे. मागापासून आमच्याकडे नाही बघितला. नाही, बघितला नाही. आहे. कोणी टाकत नाही. हा, त्यांच्या मनात आहे स्त्रीचा आदर म्हणून त्यांनी सांगितलं हो. पदर. आम्ही एवढं पडलो होते झालं. हा. कसं आहे नितीनराव, चंद्राला आग आहे, सूर्याला डाग आहे. चंद्राला आग आहे, सूर्याला डाग आहे. तुमच्या गालावर जो डाग आहे तो माझ्या प्रेमाचा भाग आहे. त्याचप्रमाणे मंगेश जुले यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय. मंगेश जुले. मंगेश जोळे म्हणजे उत्तम डेकोरेटर्स. म्हणजे ते आता डेकोरेशन मध्ये डॉक्टर असं म्हणायला काय हरकत नाही. तर मंगेश आता इथं काय करायचं बाबा. मग आता तुझं नंतर नाव घेते ना मी. चालेल सगळं पाठणं. मंगेशराव कसं आहे ना, तुम्ही आता डेकोरेशन मध्ये सगळ्यांचे डॉक्टर आहात. तर मला असं वाटतं की मंगेशराव तुम्ही नाही नाही आहे मी रोहित शर्मा आहे, कॅप्टन आहे, पण तरीही आहे तो आपल्या संघाचा ऑलराऊंडर. बरोबर ना दादा? बरोबर ना दादा? चुकतंय का माझं काय? तू बॉलिंग टाकत नाही का आता? टाकतो मध्ये मध्ये म्हणजे ऑलराऊंडर झाला ना. हा. तर रोहित शर्मा आहे आपल्या संघाचा ऑलराऊंडर. तर मला असं वाटतं मंगेशराव तुम्ही बना डॉक्टर, मी बनेन तुमची कंपाऊंडर. चला चला चला. ए, चला, चला. चुकला शॉट. कुठं आहे? अरे बापरे. मावशी तुला पुढे जाता येणार नाही. पण का? का तर नंतर सांगेन. नंतर ना आता सांग. तर त्याचप्रमाणे जिल्हास्तरीय नमन मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेले मावशी सतीश किंजलकर यांच्याकडून खास मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. सतीश किंजलकर. सतीशराव तुमचं नाव घ्यायचं म्हटल्यावर कसं आहे ना, हो नाही ना असणार काय असतो का मला कळत नाही. तो असतो का? माझं बरंच काय पुढं. तू ठरवलंय काय? तर कसं आहे, नदीच्या पात्रात वाळू चालू. नदीच्या पात्रात वाळू चालू. सतीशराव नंतर या आपण फुटबॉल खेळू. त्याचप्रमाणे महेश जुले यांच्याकडून मावशीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. मावशीने त्यांचं नाव घ्यायचं आहे. महेश जुले. महेश जुळे. आता अंधार पण खूप झालाय आणि आमची स्क्रिप्ट पण पुढे जायला पाहिजे नाही का. त्यामुळे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि सगळ्यांसाठीच एक नाव. प्रतिप्रसाद भक्षिता परिपरा गुरूंचे थिटे. आता तुम्ही स्त्रीचा आदर करताय. मला दादाने पण सांगितलं पदर असा हवा. म्हणजे चांगली गोष्ट आहे की नाही. आपण प्रेझेंट करतो स्त्रीला म्हटल्यावर. गोष्ट अशी आहे की प्रतिप्रसाद भक्षिता परिपरा गुरूंचे थिटे. महेशराव तुमच्यासारखेच रसिक मायबाप आमच्यासाठी आहेत सुवर्ण युगाचे साठे. धन्यवाद. आता आपण जाऊया. तुझं हलव तिथं. काय मला आता आलं. आता तुम्ही बोला. आता आपल्या मुद्द्यावर येऊया. तुम्ही आम्हाला का नको जाय असं म्हणताय मला कळत नाही. ते मी सांगतो. ते सांगा तुम्ही. पण या सगळ्या तुझ्या पोरी आहेत. हाय माझ्या ते माझ्या पोरी कशा असतील म्हणजे माझ्या अवतीच्या भोवतीच्या अशा सगळ्या पोरी आहेत. काय? मग अवतीच्या भोवतीच्या. माझा विषय होऊ दे. मावशे आम्ही जवळ जवळ येतो ते तुला लक्ष देते का? हा मावशे हा. मी काय म्हणतो या सगळ्यांचं लग्न झालंय. सगळ्या लग्न होत आहे तुम्हाला कळत नाही. मग मी काय ह्यांना सांगतो मी लग्न पण त्यांच्या लग्नाचा तुझा संबंध काय आहे? तू रस्त्यात काय हा माझा प्रश्न आहे. मग सांगायचं
तर अजून ना तुंबलाय त्याला पोरीच नाही भेटत आहे. म्हणजे मला समजलं एका शब्दात बोललो नाही बरोबर ना. आपल्याला लांबट पासरा सांगायची गरज नाही. का असं आहे तसं एका शब्दात डायरेक्ट मुद्द्यावर हात. बरोबर सांगितलं. म्हणजे तुला लग्न करायचं असं तुझी इच्छा आहे. कोणी भेटत नाही, तुझ्या सगळ्यांना भेटत नाही तसे. त्यातला एक मी स्टॉक इकडं आहे सगळा तिथं तर आम्ही नंतर सांगीन. आता तू इथं चालव. तुला आहे ना, म्हणजे आता इच्छुक पाहिजे काय. आता सगळ्यांचे लग्न ठरलेले आहे. पण गोष्ट आहे की एक आहे ना संस्कारी आहे. त्या संस्कारची टक्कीनं माझी वेल्डिंग करू. आता ते एवढं घोळवलं त्याचं काय म्हणजे संस्कारी आहे. किती चांगलं बोललं की नाही. मग तू असं करतोस ना वेल्डिंग कुठं पण लावतोस तेव्हा तुझी वेल्डिंग झाली. म्हणजे हे झालं पाहिजे ना. मित्रात नाही हे करायला. हा अगं पोरी संस्कारी एकटेच काय इकडं? अचानक आली. संस्कार त्याला म्हणतात संस्कार. तू एवढा हा करू नको. हे इथं कराय महेशराव बरोबर की नाही. आता इथं पोरी काय लिहितात माहिती आहे काय. मी आहे कोकणची सुंदरी, मी कोकणची परी नाही काय. बायोला लिहितात पोरी इंस्टावर. परत आय एम सिंगल. सिंगल आम्ही सिंगल कुठल्या ह्या 4-4 मिंगल घेऊन सोबत आहे. पाचवा असतो तिकडं, सहावा असतो तिकडं. लय मोठा आहे. एक्सपिरियन्स आहे. मला काय म्हणायचं आहे ते महत्वाचं आहे तसं तरी पण कसं आहे ना. म्हणजे ते म्हणतात नाही काय मी आहे कोकणची परी, कोकणची सुंदरी. पण यांना आवडतं राहायला मुंबईतल्या दिव्यातल्या घरी. नाही आहे, हे महत्वाचं आहे. मी आहे कोकणची परी, मला घेऊन जाईल कोणीतरी. कोणीतरी पण ते दिव्यातल्या बरं, घरी. घेऊन जाणार दुसऱ्याला घेऊन जातील. हा, आता मी माझ्या निघाले. मी काहीतरी बोलते ना बरोबर ना. आता ही संस्कार आहे. पसंत आहे. पसंत बोलले मावशी हसून ना. माझा आठवीला आठवीला हुशार होती ती. तेव्हा होता. हुशार होती. आठवीला काय होतं. दहावीला दहावीला पण हुशार होती. हुशार होती. 11वी 12वी बारावीला पण हुशार होती. 4 वर्ष 4 वर्षी हुशार होती. हुशार नाही मावशी लपडी. हो तरी सांगितलं होतं आता पाखरू गेलं कुठे तेच ऐकलं नाही. अरे हो जर खाली आलं तर मला काय होईल सांग तू जरा. त्याच्यावर काय आहे. अगं बाय, तू हुशार होती. असं मला वाटलं. पण मावशी आता तसं नाहीये ना. नाही आहे नाही आहे आधी नाही आहे. आठवीला होतं पण ती पप्पाच्या शब्दाबाहेर नाही. नाही. 9वीला होतं हा. पप्पाच्या शब्दाबाहेर नाही. 10वीला होतं पप्पाच्या शब्दाबाहेर नाही. 11वीला होतं पप्पाच्या शब्दाबाहेर नाही. आता सगळीकडे झालंय पण पप्पाच्या शब्दाबाहेर नाही आहे ती. 4 वर्ष 4 धरून ठेवा 4. हा, पण ती पप्पाच्या शब्दाबाहेर नाही. नाही नाही हा पुढं मला पर्याय नाही. मला तरी पण पाहिजे. हा पाहिजे आम्ही घेऊ. मावशी हा हा एक वेळ तो चॉकलेट बॉय चालेल पण असा ऊस तोडणीचा काम करू नकोय मला. थांबा घ्या पुढं. ही तुझ्या गाडीत नाही ना रे. ही नाही ना. नाही 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 तर मला बोलत ना असती. पण हातात टाकले. आपण तिला पसंत झाला पुरा नाही. तुला माहित असतं. बघत नाही रे दुसऱ्याला. मध्ये काय पण बोलतो ना म्हणून तिने तुला पसंत नाही केली. ही गोष्ट राहिली माहितीये का. तू गपचूप राहा, सर्व तुला पसंत करतील. असं पण आहे. आता गप्प होता तू गप्प होता. त्यांना पसंत केली की नाही. मला तरी पण पाहिजे मावशी. सगळ्यांचं जाऊ दे. सगळ्यांचं जाऊ दे. जाऊ दे सगळ्यांचं. तुझं आहे काय माझं माझं म्हणजे मला आता काय पर्याय नाही. कोणी तर जमल्या. बापरे माझं म्हणजे मंगळसूत्र आहे.